आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग. साईज आहे 32, लेंथ आहे 13.5 इंच, चेस्ट आहे 32 इंच, वेस्ट आहे 28, शोल्डर आहे 11 इंच, नेक आहे फ्रंटचा 6 इंच, बॅकचा नेक आहे 7 इंच, स्लीवची लेंथ आहे 7 इंच, स्लीवचा राऊंड आहे 11 इंच. चला तर आपण ब्लाऊजची पेपर कटिंग बघूया. पेपर फोल्ड करून घेतलाय मी इथे. लेंथ आपल्याला कशी घ्यायची ते बघा. फ्रंटला आपल्याला 1.5 इंच लागतं एक्स्ट्रा आणि बॅकला 1 इंच लागतं. तर आपली लेंथ आहे 13.5, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करून घ्यायचं आहे, तर ते होतं 15 इंच. घेताना बाबा आपण 15 इंच घेणार आहोत, पण जेव्हा बॅकची कटिंग होते त्या बॅकची कटिंग झाल्यानंतर त्यात 0.5 आपण 0.5 आपण मायनस करून घेणार आहोत. आता इथे मी 15 इंचची लेंथ टाकून घेतलेली आहे. शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच, नेक आहे 2.5 इंचाचा, नेकची लेंथ आहे आपली 6 इंच, आर्महोल आहे 5.5 इंच, सगळ्या लाईन्स मॅच करून घेते. आर्महोलची डेप्थ आहे बॅक साईडसाठी 1.5 इंच आणि फ्रंट साईडसाठी 1 इंच. चेस्ट आहे 32 इंच म्हणजे 32 इंच. 32 इंचाचा चौथा भाग होतो 8. ज्या 8 इंचावरती मार्किंग केली त्याच्यामध्ये 2 इंचाची मार्जिन टाकली मी. वेस्ट आहे 28 इंच, ते होते त्याचा चौथा भाग होतो 7 चौक 28. तर 7 इंचावरती मार्क केलं मी. त्याच्यानंतर 1 इंच मार्जिन डार्टसाठी घेतला आणि 2 इंच मार्जिन. सर्व लाईन मॅच करून घेतल्या. हा झाला आहे आपला बॅक पार्ट रेडी. हे जे मी लाईन्स मार्क केल्यात ते आपली मार्जिन आहे, ते कळावं म्हणून मी ह्या लाईन्स मार्क केल्यात आत्ता. दोन्ही पार्ट कट करून घेते, फ्रंट आणि बॅक पार्ट. बॅक पार्टवरती पुन्हा एकदा मार्किंग केली आहे आर्महोलची. हे बघा, मी सांगितलं होतं बॅक पार्टमध्ये आपल्याला 0.5 इंच आपल्याला मायनस करायचे. इथे मी मार्क करून घेतले आणि आता ते मी कट करून घेते आहे. नेकसाठी मार्किंग करते आहे. नेकची विड्थ आहे 2.5, लेंथ आहे 7. तर शोल्डरला जेव्हा आपण टीप मारतो तेव्हा तिथे 0.5 जातं, त्याच्यामुळे मी 7.5 वरती मार्किंग करते आहे. शेप तुम्ही कशा प्रकारे देऊ शकता. तुम्ही हाताने देऊ शकता किंवा काही शेप्स असतील तुमच्याकडे तर त्यानेही देऊ शकता. डार्टची मार्किंग केली.
डार्ट हा अर्ध्या इंच 1 इंचाचा होता. हाफ इंचा मार्क केला मी डार्ट. बॅक पार्ट रेडी झाला आहे. आता फ्रंट पार्टची मार्किंग करते आहे. हे क्रॉस पट्टी म्हणजे आपला योक जो आहे त्याची मार्किंग. हुक पट्टी आहे तिथे आपण 3.5 इंच घेतलं आणि जिथे फिटिंग येणार आहे तिथे 2.5 इंच घेतलं. त्या 2 इंचा मिडल काढून मिडल काढून एक पॉईंट मार्क करून घेतला आणि हुक पट्टी आणि तो मिडल पार्ट ह्या दोन्हींना मॅच करून घेतलं. बघू शकता कशा प्रकारे केलं. आता कटोरीचं माप टाकण्यासाठी येथे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही नीट बघू शकता. चेस्ट जे आहे चेस्टला डिवायडेड बाय 6 करायचे. 6 इंच हे चुकीचं झालं माझ्याकडून, तिथे फक्त 6 ने डिवाइड करायचे. तर 32 डिवायडेड बाय 6 उत्तर येते 5.33. तर कटोरीचं माप टाकताना तुम्हाला इथे योकपट्टीच्या तिथे म्हणजे क्रॉस बेल्टच्या तिथे 5.33 वरती मार्किंग करायचे आणि गळ्याच्या तिथे खालून 1 इंच वरती असं मार्किंग करायचे. आता 1 इंच मार्किंग केले तो पॉईंट आणि 5.33 हा पॉईंट कटोरीचा, हे 2 पॉईंट मॅच करायचे. ही झाली तुमची कटोरी. काही गोष्टी लक्षात येत नसतील तर मी सर्व इथं मेजरमेंट्स टाकलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. फ्रंट पार्टची कटिंग केली. आता कटोरीचा जो भाग होता आपला तो एक सेपरेट पेपर घेऊन त्याच्यावरती मार्क करून घ्यायचा. ॲज इट इज मार्क करायचा. कटोरीच्या वरच्या भागात म्हणजे गळ्याच्या वरच्या भागात तिथे 0.5 आपण मार्क केलं आणि खालच्या दोन्ही बाजूंना 1.5 1.5 असं मार्किंग करून घेतलं. हे पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे जॉईन करते. ह्या 2 पॉईंट्सचा मिडल काढायचा. मिडल काढल्यानंतर ह्या मिडलपासून खाली 1.5 आणि वरती म्हणजे कटोरीच्या आतमध्ये 1 इंच असं मार्क करून घ्यायचं. हे दोन्ही पॉईंट्स जॉईन करायचे आणि बघू शकता मी कशा प्रकारे जॉईन करते सगळे पॉईंट्स. काही समजत नसेल तर मी सगळ्यांचे मेजरमेंट्स हे तिथे टाकलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. हे बघा 1.5 1.5 बघू शकता. डार्टलाही मी 1.5 घेतलेला आहे. डार्टची जी लेंथ आहे खाली 1.5 इंच आणि वरती म्हणजे कटोरीच्या आतमध्ये 1 इंच म्हणजे टोटल आपला जो आहे डार्ट 2.5 इंचाचा होतोय. डार्ट हा कटोरीवरती डिपेंड करतो. 2.5 इंच ते 2.25-3 इंचापर्यंत डार्ट आपण घेऊ शकतो. कटोरी आपली रेडी झाली आहे.
एकदा बघूया कशी दिसते आपली कटोरी. हे बघा, एकदम परफेक्ट अशी कटोरी रेडी झालेली आहे. सगळे मेजरमेंट्स टाकलेले आहेत. नेक किती घेतला आहे, नेकची डेप्थ किती आहे, विड्थ किती आहे, डार्ट किती घेतला आहे, डार्टची लेंथ, मार्जिन, आर्महोलची डेप्थ, सगळे मेजरमेंट्स मी टाकलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित बघून कटिंग करू शकता. आणि ही कटिंग फक्त 32 इंचची ज्यांची चेस्ट आहे त्यांच्यासाठीच नाही आहे. तर ही कटिंग तुम्ही बघून कोणत्याही प्रकारची, कोणत्याही साईजची कटिंग तुम्ही करू शकता. फक्त चेस्ट जे कॅल्क्युलेशन जे आहे आणि लेंथ हे दोन कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही लक्षात घ्या. हे दोन कॅल्क्युलेशन लक्षात जर घेतले तर तुम्ही कोणत्याही साईजचा तुम्हाला ब्लाऊज येऊ द्या, तुम्ही कटिंग आरामात करू शकता. हा मी आर्महोल कशामुळे काउंट केला, त्याच्यामुळे मला लेंथ मिळाली की स्लीवची जी लेंथ आहे, आपल्या बाहीची जी लेंथ आहे ती लेंथ किती घ्यायची ते मला ते कॅल्क्युलेट करून मिळालं. कधी कधी काय होतं, आपण स्लीवची जेव्हा कटिंग करतो आणि ब्लाऊजवरती आपण स्लीव जेव्हा जोडायला घेतो त्यावेळेस बाही ही आपली कमी पडते लेंथला. तर ती कमी पडू नये त्यासाठी मी काय करते, जेव्हा आपण कटिंग करतो फ्रंट साईडची, बॅक साईडची, त्याचा आर्महोल मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करते. कटिंग केलेली असते तेव्हाच. तुम्ही बघितलं ना मी कशी कॅल्क्युलेट केली, तसं मी कॅल्क्युलेट करते आणि त्याच्यानंतरच मी लेंथ टाकते. त्याच्यामुळे काय होतं, माझा परफेक्ट मी बाही जेव्हा कनेक्ट करते, स्लीव जेव्हा मी त्याला जॉईन करते ब्लाऊजला, त्यावेळेस माझं ते अपुरी पडत नाही. त्यासाठी हे मी अशा प्रकारे कॅल्क्युलेट करते. तुम्ही हे असं एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचंही कॅल्क्युलेशन व्यवस्थित आलेलं आहे, तुमची ही बाही अपुरी पडलेली नाही आहे. सगळ्या पार्ट्सला आपण नावे देऊया. सगळ्या पार्ट्सला नावे तर द्यायची आहेत, किती साईजची आहे तेही द्यायचे आणि कोणाची आहे तेही द्यायचे, जेणेकरून आपल्याला नंतर कन्फ्युजन होत नाही की ही कटिंग कोणाची आहे, ती कटिंग कोणाची आहे. तर त्याला नंबर्स आणि नाव हे दोन्ही कंपल्सरी द्यायचे. कटिंग पूर्ण झाली आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका.